नाही. कसं गेलंय रे तुझं बालपण नक्की? मला थोडा प्रश्न पडतोय हे शेंबूड ऐकल्यावर. पुसतानाच गेले. पण म्हणजे शिशू चड्डीत झाली की तुला कळायची नाही. डायपर वगैरे असायचे ना. पण कन्सिडरिंग दिस इज एकदम सिरियस पॉडकास्ट, आपल्याला यातला एक विषय निवडायचा आहे, रादर तुला यातला एक विषय निवडायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती एक 2-4 मिनिटं 5 मिनिटं चर्चा करायची, पण एकदम सिरियसली. शिंबूड हे पहिलं, मला वाटते वन ऑफ द पहिलं काय आपण आपल्याला कळतं असं पहिलं द्रव्य आहे असं मला वाटतं. शूशी चड्डीत होते, बाकी शिंबूड नाकातनं येत होतं ते आपल्याला जाणवतं. पण शिशू चड्डीत झाली तर आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला लक्षात येत नाही, लहान मुलांना लक्षात येत नाही. कसं गेलंय रे तुझं बालपण नक्की? मला थोडा प्रश्न पडतोय हे शिंबूड ऐकल्यावर. पुसतानाच गेले. पण म्हणजे शिशू चड्डीत झाली की तुला कळायची नाही. डायपर वगैरे असायचे ना. तुझं लहानपण कसं होतं? तुला डायपर जोपर्यंत घालायचं ते बालपण पण आठवतंय. तुला पुनर्जन्म गेला जन्म पण आठवत असेल ना? मग हो, आठवतं. मला काय डायपर फेज वगैरे नाही आठवत रे. एक फक्त मी सांगू इच्छितो, हा आमचा एक शिशिर चौसाळकर नावाचा मित्र आहे, त्यांनी गेल्याच आठवड्यात मला एक क्लिप पाठवली. त्यामध्ये एक ऍक्ट्रेस होती जिचा रडण्याचा सीन होता, तर तिच्या नाकातून त्या सीन मध्ये अतिशय नितळ असा शेंबूड आला. ते बघून मला आणि त्याला खूप असं झालं की श्रीमंतांचा शेंबूड पण वेगळाच रे. ओके, सो बेसिकली ठीक आहे, नशीब चिठ्ठ्याच आणल्या, भरून आणलं नाही. काय भरून आणलंय? शिमडानी. वळूया पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे स्टुपिड फायर. सो हे बेसिकली रॅपिड फायरच आहे. यात मी तुला काही प्रश्न विचारेन, त्याची तुला ठरवून चुकीची उत्तरं द्यायची. फक्त याच्यात कॅच हाच आहे की प्रत्येक प्रश्नाची तुला चुकीची उत्तरं द्यायची. एकही उत्तर बरोबर द्यायचं नाही, जे युजली असतं. तर आर यू रेडी मिस्टर पुष्कराज चिरपुटकर? नो. ठीक आहे, मग आता काय करायचं? पुढे चल ना, मी चुकीचं उत्तर दिलंय. हा तुझा जो ह्युमर आहे ना, धन्यवाद. ती अंडी संपवली. आर यू रेडी? तहान लागली असेल की काय करतोस? खातो. सगळ्यात जास्त काय आवडतं, सिनेमा, गाय की शेंबूड? शेंबूड. का? चांगला असतो. चोली के पीछे क्या है? गाणं. सॉरी, गाणं. ओके. मग चुनरी के नीचे क्या है? गाणं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एकदम सिरियस पॉडकास्ट त्याच्या नॉनसेन्सिकल सिरियस झोन मधून बाहेर आलाय आणि आता आपण थोडा खरा सिरियस सेगमेंट करू. तुला काही प्रमोट करायचं असेल, तुला जेन्युइनली कुठल्या तरी विषयावरती सिरियसली बोलायचं असेल, ज्यात आपण हसू शकतो, काही करू शकतो, तर हा सेगमेंट तुझा आहे. यू टेक युअर कॉल. तर आता सध्या माझ्या बायकोचा नवरा नावाचं नाटक आमचं रंगभूमीवर आहे आणि त्याच्यामध्ये अनिता दाते आणि सागर देशमुख काम करतात. सागर देशमुखनी ते लिहिलंय आणि दिग्दर्शन केलंय. सागर देशमुख हे तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला कळेल की माझ्यापेक्षा खूप जास्त पॉप्युलर तो आहे आणि तुम्ही त्याला जर इथे इन्व्हाइट केलं तर तुम्हाला जास्त ट्रॅक्शन मिळेल असंही मला वाटतं. जास्त अंडी फुटतील तुझ्यावर. ते नाटक तुम्ही नक्की बघा अशी माझी इच्छा आहे. तर त्याचे प्रयोग विकेंड्सला किंवा सुट्टीच्या दिवशी होत असतात. तर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात किंवा लांबच्या नाट्यगृहात जिथे तुम्हाला शक्य असेल येणं आणि जिथे तुम्हाला नाटक बघायला आवडतं तिकडे नाटक बघायला या. ते अत्यंत सिरियस नाही आहे. एका साच्यातल्या नाटकांच्या पलीकडचं नाटक आहे असं मला वाटलं ऑनेस्टली बघताना. रिलेटेबल वाटलं मला ते. दो इट इज क्रेझी नाटक, पण तरी रिलेटेबल वाटलं आणि ते मला आवडलं. तसं हा पॉडकास्ट जर तुला आवडला असेल तर प्लीज या, किंवा कुठल्याही कॅमेरामध्ये, जे बेसिकली जबरदस्ती बोलायला लावतात. मी मनापासून बोलतो. या पॉडकास्टचं नाव आहे काय? एकदम सिरियस पॉडकास्ट. तोंडावर फेकून मारा द्या इकडे, आम्ही हे धरून बसतो. हा, एकदम सिरियस पॉडकास्ट असं पॉडकास्टचं नाव आहे. याच्यामध्ये असे अनेक विषय डिस्कस केले जाणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. कशाला सबस्क्राईब करायचं आहे?